तुम्ही खूप जणांनी विचारलं की हॉस्पिटल बॅगवरती व्हिडिओ कर. तर माझं जेव्हा 9th स्टार्ट झालं तेव्हा मी अँड मॉम्समध्ये गेलेले. मी विचार केला की ऑनलाईन घेण्यापेक्षा शॉपमध्ये जाऊन कळेल काय घ्यायचं आहे काय नाही. तर 2 न्यूबॉर्नचे ड्रेसेस घेतलेले सगळ्यात आधी. आणि हे जे रॉम्पर्स आहे ते मला महाग वाटले म्हणून मी ऑनलाईन ऑर्डर केले होते. त्यानंतर ड्रायशीट घेतलं. तिथं गेल्यानंतर तर असं वाटत होतं सगळं काही घ्यावं, पण नाही घेतलं. बेबी कॅरियर आणि त्याचा बेड ज्या दिवशी यूज झाला त्या दिवशी रोहित शॉपमधनं घेऊन आलेला. सो मी खूप बेसिक गोष्टी घेतलेल्या, जसं की फर्स्ट डेला ड्रेस लागेल, ड्रायशीट लागेल आणि स्वॅडल्स लागेल, तेच फक्त मी घेतलं. त्याच्यानंतर मी बेबीचे प्रॉडक्ट्स ऑर्डर केलेले ॲमेझॉनवरनं, सगळे काही सेबामेडचे, कारण मी त्याचे रिव्ह्यूज चांगले वाचले होते. बट याची गरज पडत नाही पहिले 3 दिवस पण, कारण बाळाला अंघोळ आम्ही आफ्टर 15 डेज घातली होती. फक्त रॅश क्रीम याच्यातली यूज झाली. त्याच्यानंतर हँकीज आणि आईंच्या 2 साड्यांचे स्वॅडल शिवून घेतले होते. खूप स्वॅडल्स लागतात कारण बाळ शी सू करतच असतं. आणि त्याचे लंगोट, त्याच्यानंतर मिटन्स, हे सगळे छोट्या छोट्या गोष्टी घेतलेल्या. टॉवेलची मला अजूनही गरज पडली नाही, कारण आम्ही त्याला अजूनही स्वॅडलनेच क्लीन करतो कारण ते खूप सॉफ्ट असतं. आणि बाकी मी माझ्यासाठी काय घेतलं होतं हे मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल. आणि येस, हॉस्पिटलला जाताना मी माझं नेब्युलायझर सोबत ठेवलं होतं, कारण हॉस्पिटलला ते पर डे चार्जेबल असतं. तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा.